नमस्कार मित्रांनो, गोरगरीब लोकांचा विचार करून मी अनंत चतुर्थीपर्यंत ऑफर ठेवली होती, परंतु मला ती ऑफर आता बंद करावी लागली। त्याचं कारण लाभार्थी कोण नाही आहेत, फार कमी आहेत। मग अशावेळी मी उगाच ऑफर ठेवू शकत नाही माझं नुकसान करून, तर त्यासाठी लाभार्थी लागतात। ते लाभार्थी नाही आहेत, तर जी 50% ऑफर होती ती आता बंद आहे। मी कोणाला ऑफर वगैरे देणार नाही आहे। त्यामुळे यापुढे लक्षात ठेवा की नाहीतर तुम्ही जर माझ्यावर अवलंबून राहाल की बाबा 50% ऑफर आहे असं, तर किरकोळ लोकांसाठी मी ऑफर ठेवू शकत नाही। कारण मला पूर्ण जे काय म्हणतात जो फंड असतो तो ठराविक फंड मला मिळालाच पाहिजे। त्याच्यामुळे मी उगाच असं म्हणजे तुमच्यावर उपकार करण्यासाठी मी माझं नुकसान नाही करून घेणार। तर त्याच्यामुळे ऑफर नाही आहे आता चालू, एवढं लक्षात ठेवा। ज्याला कोणाला जाहिरात द्यायची आहे ते देऊ शकतात लवकर, कारण कसं भविष्यात अजून फी वाढवणार आहे मी, कारण आता माझे सबस्क्रायबर पण बऱ्यापैकी झालेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्यापैकी व्हिजिट पडत आहेत, खूप लोक बघत आहेत आणि रिपोर्टसुद्धा छान येतो आहे। त्यामुळे ऑफर वगैरे ठेवण्यात काय अर्थ नाही आहे। बऱ्यापैकी रिपोर्ट येतो आहे, खूप लोक सांगत आहेत मला, तर त्याच्यामुळे कसं ऑफर वगैरे मी आता ठेवणार नाही आहे। ऑफर ठेवली असती पण त्यासाठी कसं तेवढे पब्लिक पण पाहिजे। जर पब्लिक भरपूर असेल तर मला जो मिळणारा फंड आहे तो व्यवस्थित मिळेल, म्हणजे काही इश्यू नाही। मला जर पैसा व्यवस्थित मिळत असेल तर मी काय मला लोकांकडून काय जास्त पैसा नको आहे, त्याच्यामुळे मी काही एवढं हे करणार नाही। पण जर लोक त्याचा फायदा घेणार नसतील तर मी उगाच ऑफर ठेवून काहीच फायदा नाही, कळलं ना? तर म्हणून मी ऑफर ती बंद केली आहे। असं मी लोकांचा विचार करत होतो, गोरगरीब लोक आहेत त्यांचा विचार मी करत होतो, पण गरिबांसाठी मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे। गरिबांसाठी मी ऑलरेडी वेबसाईट बनवून ठेवली आहे। भले त्या वेबसाईटवर लग्न नाही जमणार, पण तरीसुद्धा मी वेबसाईट बनवून ठेवली आहे आणि इथे लग्न 100% जमतील। जी जाहिरात सिस्टीम आहे त्याच्यामध्ये लग्न 100% जमतील, कारण प्रत्येकाच्या घरात तुमची जाहिरात जाते। जाहिरात ही डायरेक्ट फोन नंबर सहित असते, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट कॉल येतात समोरच्या पार्टीकडून। म्हणजे मुलाची जर जाहिरात असेल तर मुलींचे कॉल त्यांना येतात डायरेक्ट। त्याच्यामुळे लग्न पटपट जमतील एवढी अपेक्षा आहे आणि इथेच जमायला पाहिजेत, कारण बाकी कुठे जमणार नाहीत। कारण सगळ्यात महत्त्वाचं काय की इथे आम्ही डायरेक्ट मध्यस्थी न लुडबुड करता इथे पटपट लग्न जुळू शकतात। बऱ्याच ठिकाणी मध्यस्थ लुडबुड करत असतात, त्यांना भरपूर पैसा हवा असतो आणि त्या आशेपोटी लग्न जुळत नाहीत आणि त्यामुळे मी ही सोय करून ठेवली की जाहिरात सिस्टीममधून बरंच काही होऊ शकतं। तर ज्यांना कोणाला अजून लाभ घ्यायचा आहे तर लाभ घेऊ शकतात। ते जाहिरात लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करा। त्याचा फायदा सांगतो तुम्हाला, एक तर केव्हा कुठल्या क्षणाला काम होईल याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही। कदाचित आपण जाहिरात टाकल्या तुम्हाला लगेच कॉल येतील, असं पण होऊ शकतं। तर काही वेळेला काय होतं, तर आपल्याला जास्तीत जास्त पब्लिकने बघितलं पाहिजे, त्यासाठी व्हायरल व्हायला पाहिजे। आता तुम्ही म्हणाल की आत्तापासून जर जाहिरात दिला तर बऱ्यापैकी म्हणजे चतुर्थीपर्यंत बऱ्यापैकी तुम्ही व्हायरल होणार, कारण चतुर्थीमध्ये जास्त चर्चा होईल तुमच्या लग्नाची, तुमच्या अस्तित्वाची जास्तीत जास्त चर्चा केव्हा होईल? चतुर्थीमध्ये होईल, कारण चतुर्थीमध्ये सगळे लोक एकत्र असतात। त्यामुळे आत्तापासून जर तुम्ही व्हायरल होण्याचा प्रयत्न केलात, आत्तापासून जर जाहिरात देण्याचा प्रयत्न केलात तर पुढची ओढाताण तुमची होणार नाही तर बऱ्याच लोकांना ओढाताण करावी लागते, कसरत करावी लागते, बराच पैसा वेस्टेज जातो। तो पैसा तुमचा वाचेल आणि ह्या दृष्टिकोनातून मी विचार करतो आहे। तुम्हाला किती घ्यायचं आहे ते तुम्ही ठरवा, माझा इश्यू काही नाही। फक्त एवढंच की तुमचं चतुर्थीमध्ये तुम्हाला खुशखबरी मिळावी असा माझा उद्देश होता। कारण बऱ्याच लोकांना म्हणजे मुलीला म्हणा किंवा मुलाला चतुर्थीमध्ये लोक जे नातेवाईक आहेत ते बोलतील की बाबा लग्नाचं काय किंवा कसं काय। त्यामुळे लग्नाचा विषय नक्कीच चतुर्थीला येणार आहे, म्हणून आत्तापासून जर जाहिरात दिला तर तोपर्यंत तुम्ही व्हायरल असणार। 1 महिना राहिला आहे फक्त चतुर्थीला, एका महिन्यात बऱ्यापैकी तुम्हाला लोक बघणार। आत्ता बघा जस्ट जाहिरात टाकली, अजून मला वाटतं 15 मिनटं पण झाली नाही, 300 लोकांनी जाहिरात बघितली। 300 साधारण लोकांनी बघितली जाहिरात। म्हणजे याचा अर्थ काय, भरपूर लोक बघत आहेत, निदान दिवसभरात 1000 लोक बघतील यार, एवढी मला खात्री आहे। मग आत्ता ही स्थिती अशी आहे की व्हायरल जर व्हायचं असेल ना तर आतापासून ट्राय करा, म्हणजे जोपर्यंत दिवाळी येईल तोपर्यंत तुम्ही बऱ्यापैकी लाखो लोकांनी बघितलेलं असणार आणि तुम्हाला कुठून ना कुठून कॉल येणार। आणि हाच एक शेवटचा पर्याय आहे, कारण तुम्ही जे पैसे कुठे मोजता
ते जाहिरात स्वरूपातच खर्च केले जातात. फक्त एवढंच की मध्यस्थी आपला फोन नंबर ठेवतात स्वतःचा, तुमचा फोन नंबर शो करत नाही ते. त्यामुळे तुम्हाला माहिती पण नसतं तुम्हाला किती स्थळं येतात की नाही येतात, काहीच माहिती नसतं. पण इथे तुमचं काम होणार आहे. मी कुठे राहतो हे महत्त्वाचं नाही. मी गोव्यामध्ये जरी राहत असलो, कळलं ना, मी जरी गोव्यामध्ये असलो, गोवा सिंधुदुर्गमध्ये, तरीसुद्धा तुम्ही कुठेही असाल तरी तिथलं लग्न मी जमवू शकतो. कारण मी ऑनलाईन काम करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी टॅगिंग काम करतो, टॅगवर काम करतो सगळं, लोकेशनवर. त्याच्यामुळे मी कुठलंही लग्न जमवू शकतो. मी भारतात राहून अमेरिकेतलं लग्नसुद्धा जमवू शकतो. कारण तिथलं लोकेशन मी टाकणार आहे. सगळं ऑनलाईन असतं, त्याच्यामुळे काही इश्यू नाही आहे. तुम्हाला जास्त आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे फसवेगिरीचा विषय येत नाही. कारण काय, कारण तुमची जाहिरात 15 मिनटात मी शो करणार आहे. हे बघा, मी माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर मी शो केलं जाहिरात की माझा बरंचसं काम संपलं. जाहिरात शो केलं म्हणजे बरंचसं काम संपलं. त्याच्यानंतर लोक बघू लागतात. पण पाठीमागून माझं बरंच काम असतं, ते मी आरामात पूर्ण करू शकतो. पण जाहिरात दिसणं महत्त्वाचं असतं. ते दिसू लागते जाहिरात आणि भरपूर लोक बघतील. समजलं ना. तर लवकरात लवकर जाहिरात देण्याचा प्रयत्न करा, इतकंच सांगतो. धन्यवाद.